नमस्कार. आज संपूर्ण देशामध्ये होळीचा सण अतिशय आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातोय. आजच्या या सणाला अधिक गोड करण्यासाठी माझ्या बरोबर ज्येष्ठ कवयित्री प्रतिभा गारटकर आहेत. किती काव्यसंग्रह तुमच्या आतापर्यंत प्रकाशित झाले? माझे 5-6 काव्यसंग्रह झाले. काही बाल कविता संग्रह आहेत, काही बालांसाठी आणि किशोरांसाठी लिहिलेले असे चरित्र आहेत, बरं, कथा आहेत आणि बाल साहित्य भरपूर प्रमाणात आहे. आणि त्याचबरोबर या कविता संग्रहांच्या बरोबरच आणखी एक कथा संग्रह आणि असे अनेक पुस्तकाचा जवळ. कधीपासून तुम्ही हे सर्व संग्रह लिहिताय? काव्य संग्रह वगैरे आता या 25-30 वर्षात सुरुवात झाली, पण अगदी कविता लिहायला मी साधारण 8वी-9वीत असताना पासून एखादा प्रसंग असं पाहून त्याच्यावर 4 ओळी म्हणा, 8 ओळी असं कविता करत सुरुवात केली. आज खरं तर होळी आहे आणि संपूर्ण देशामध्ये ती होळी जी आहे ती अतिशय आनंदामध्ये साजरी केली जाते. काय एखादी कविता होळीच्या निमित्तानं होऊन जाऊ दे की? हो हो, चालेल चालेल. कवितेचं नाव आहे सण हा होळीचा. सण हा होळीचा, फाल्गुन मासी शुद्ध पौर्णिमा. फाल्गुन मासी शुद्ध पौर्णिमा, सण हा होळीचा. सोहळा रंगे रंगांचा, सोहळा रंगे रंगांचा. वाह, क्या बात. वसंत आला नवी पालवी ती, वसंत आला नवी पालवी ती. वृक्ष वेलिया मोहर पांघरती, वृक्ष वेलिया मोहर पांघरती. पहाट वाऱ्या सवय रंगतो, पहाट वाऱ्या सवय रंगतो. खेळ ही झोक्यांचा, सोहळा रंगे रंगांचा, सोहळा रंगे रंगांचा. चढे दिवसही, दिवस चढत जातो, चढे दिवसही सूर्य तळपतो तो. ग्रीष्म ओकतो, आग गारवातो. आग आग झाल्यामुळं गारवा आवश्यक वाटतो. ग्रीष्म ओकतो, आग गारवातो. रंग उधळुनी पाण्यामधुनी, रंग उधळुनी पाण्यामधुनी. आनंद सर्वांचा, सोहळा रंगे रंगांचा, सोहळा रंगे रंगांचा. झाडाखाली पाने गळली ही. आता आजपर्यंत होळी म्हणजे चांगली चांगली लाकडं, एखाद्या पडक्या घरात सापडलेली दारं खिडक्या सुद्धा आणून लहान मुलं म्हणा, मोठी माणसं म्हणा, होळीत टाकत असतात. आणि मोठी होळी जेवढी होईल तेवढी चांगली, अशी एक कल्पना. मग त्या होळींमुळं काय व्हायचं, इकडे तिकडे आगी लागायच्या, मुलांना त्रास व्हायचा. तर ते सगळं टाळण्यासाठी म्हणून माझ्या मनामध्ये असा एक विचार आला, एक कल्पना आली आणि म्हणून मी असं लिहिलेलं आहे की झाडाखाली पाने गळली ती. झाडाखाली गळून पडलेली पानं, काड्या फांद्या गोळ्या करूनही. काही कांद्या, काही फांद्या पडलेल्या असतात, काही वाळलेल्या काड्या पडलेल्या असतात, त्या सगळ्या गोळा कराव्यात. जुन्याची रूढी कचरा होळी. जुन्या रूढी या कचऱ्यासारख्या. जुन्याची रूढी कचरा होळी, मार्ग स्वच्छतेचा, सोहळा रंगे रंगांचा, सोहळा रंगे रंगांचा. सण होळीचा परंपरा पाळू. संस्कृती, आपल्या भारतीय संस्कृतीची परंपरा तर पाळली पाहिजे. सण होळीचा परंपरा पाळू, पुरणपोळीचा नैवेद्यही वाढू. पुरणपोळीचा नैवेद्यही वाढू. होळी लहानी, लहानशी. होळी लहानी टळेल हानी,
होळी लहानी टळेल हानी, रास निसर्गाचा सोहळा रंगे रंगांचा. रंगे रंगांचा सोहळा रंगे रंगांचा. वर्षभरातील राग द्वेष सारे. वर्षभरामध्ये माणूस ज्यावेळेस समाजामध्ये मिसळतो, कुटुंबातून बाहेर पडतो, काही कारण नसताना कधी कधी काहीतरी घडतं, किरकोळ भांडण, आणि त्याच्यामुळे मनामध्ये राग धरला जातो, द्वेष अबोला. तर काय झालं पाहिजे? वर्षभरातील राग द्वेष सारे, विसरून खेळू रंग एक व्हारे. वा. वर्षभरातील राग द्वेष सारे, विसरून खेळू रंग एक व्हारे. तन रंगवूनी मन उजळावे. तुमची शरीर रंगू द्यात. तन रंगवूनी मन उजळावे, मन निर्मळतेचा हा सोहळा आहे, मन निर्मळ करण्याचा आहे. आणि जे काही राग द्वेष आहे ते सगळं होळीत टाकून द्या, जुन्या रूढी होळीत टाकून द्या आणि आनंदाने राहा. तन रंगवूनी मन उजळावे, मन निर्मळतेचा सोहळा रंगे रंगांचा, सोहळा रंगे रंगांचा. होळी पासून रंगपंचमीचा. होळी पासून रंगपंचमी, होळी पासून रंगपंचमीचा सण हा आहे 5 दिवसांचा. होळी पासून रंगपंचमीचा सण हा आहे 5 दिवसांचा. दुसरा दिन तो धुलीवंदन. होळीनंतर धुलीवंदन. दुसरा दिन तो धुलीवंदन, महान अर्थाचा सोहळा रंगे रंगांचा, सोहळा रंगे रंगांचा. धुली माती माता आपुलीही. धुली माती माता आपुलीही, टिळा कपाळी वंद्य संस्कृती. आपल्या भूमीच्या मातेचा, मातीचा टिळा कपाळाला लावणं यासारखं भाग्य दुसरं नाही. खरंय. धुली माती माता आपुलीही, टिळा कपाळी वंद्य संस्कृतीही. अर्थाचा कधी अनर्थ होतो, अर्थाचा कधी अनर्थ होतो, धुली वंदनाचा तसाच झाला. पण आता लोक पुन्हा जरा शहाणे झालेत. आपल्या संस्कृतीची जाण त्यांच्यामध्ये आलेली आहे असं मला आता वाटतं. कारण आजचा माझ्या आयुष्याचा प्रवास ही जवळपास 8 दशकं होऊन गेलेली आणि अनेक स्थित्यंतर पाहत पाहत इथपर्यंत आल्यामुळं मला हे जाणवतं. अर्थाचा कधी अनर्थ होतो, धुली वंदनाचा सोहळा रंगे रंगांचा, सोहळा रंगे रंगांचा. भारतीय सण परंपरांचा हा, भारतीय सण परंपरांचा हा, ऋतू योग्य वर्तने बोध घ्या हा. ऋतूप्रमाणे आपले सगळे सण आणि परंपरा आहेत. हे इतर कुठल्याही संस्कृतीत नाही आणि म्हणून भारतीय संस्कृती वंद्य आहे, महान आहे. भारतीय सण परंपरांचा हा, ऋतू योग्य वर्तने बोध घ्या हा. फाल्गुन मासी शुद्ध पौर्णिमा, फाल्गुन मासी शुद्ध पौर्णिमा, सण हा होळीचा, सण हा होळीचा सोहळा रंगे रंगांचा, सोहळा रंगे रंगांचा, सोहळा रंगे रंगांचा. वा. प्रतिभाताईंच्या कौतुकासाठी शब्द सुद्धा फिके पडतील. कारण प्रतिभाताईंचं वय बघितलं तर आज जवळपास 90 आहे आणि वयाच्या 90 मध्ये देखील
अशा पद्धतीची काव्य रचना ती करू शकतात, म्हणजेच ती तरुणाईला देखील लाजवणारी बाब आहे असंच म्हणावं लागेल.